नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जो निकाल लागलेला आहे, ठाण्याकरिताचा निकाल लागलेला आहे. लक्षात घ्या, ठाण्याकरिता निकाल लागलेला ही यादी मी ऑलरेडी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. याची माहितीही सांगितलेली आहे मी. तर या यादीनुसार विद्यार्थ्यांना काही थोडेसे कन्फ्युजन्स आहेत, की या यादीमध्ये काही विद्यार्थी जे आहेत ते कॅटेगरीचे असून जास्त मार्काचे असूनही काय केलेलं आहे, की ओपनमध्ये का आहे ते सॉरी कॅटेगरीमध्ये काय आहेत, ओपनमध्ये का नाही घेतलं त्यांना, वगैरे, वगैरे असे इश्यू आहेत. तर त्याचं सांगेन तुम्हाला, की हा जो फॅक्टर आहे वय, लक्षात घ्या. सर्वसाधारणमध्ये असताना तुम्हाला त्यांचं वय पाहायला लागतं. ओके. वय जर बसत असेलच तर तो उमेदवार काय करतो, की तो ओपनमध्ये जातो. जर वय त्याचं बसत नसेल तर कॅटेगरीच्या ह्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन होते. आता तुम्हाला काय करेल, की मी याच्यानुसार तुम्हाला माहिती आहे, की आता जाहिराती दाखवतो त्यामुळे तुम्हाला समजेल, की काय इश्यू असतो तो, काय कसं बघायचं असतं ते. म्हणजे खूप सारे विद्यार्थी त्यात कन्फ्यूज आहेत, की काय आहे एक्झॅक्टली. तर तुम्ही बघा, जर ओपनसाठी 27 वर्ष जास्तीत जास्त लागणार आहे. याच्यात एक जरी दिवस जास्त असेल आणि तो कॅटेगरीचा उमेदवार असेल, तर तो कधीच ओपनमध्ये येणार नाही. जरी त्याने टॉप केलं, लक्षात घ्या. आता सपोज काय केलं, की याच्यामध्ये एक कॅन्डिडेट आहेत. आता मी एक्झाम्पल देऊन सांगतोय, पर्सनल घेऊ नका. ते आता एखाद्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. फॉर एक्झाम्पल आता सपोज एस-सीचे उमेदवार आहेत सुमेध हे आहेत. त्यांनी 164 मार्क आहेत. यांनी काय केलं, की सपोज 192 मार्क घेतले. 192 मार्क घेतले आणि त्याची डेट ऑफ बर्थ जी आहे ना, ती काय करतो, की त्याच्यात काय करतो, की त्यांचे 28 वर्ष होत आहेत. त्याच्या डेट ऑफ बर्थनुसार 28 वर्ष होत आहेत. तर ते टॉप जरी केलं, तरी ते उमेदवार काय करतात, की कॅटेगरीमध्येच राहतात. ते ओपनमध्ये जात नाहीत. त्यामुळं काय, की काही विद्यार्थी बघा तुम्ही काही विद्यार्थ्यांचा असा डाऊट आहे, की ते का गेले नाहीत कॅटेगरीमध्ये, ओपनमध्ये का गेले नाहीत, ते कॅटेगरीमध्येच का आहेत? तर त्याचं उत्तर हे असणार. आता हे झालं एका प्रश्नाचं उत्तर. आता त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना असं डाऊट आहे, की जी पुढची आहे स्टॅमिना टेस्ट, ज्याच्यात की मुलांना 25 किलोमीटर हे करायचं असतं, वॉक करायचं असतं 4 तासात आणि मुलींना 16 किलोमीटर वॉक करायचं असतं. तर ही चाचणी कधी होणार आहे? बघा, लक्षात घ्या तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत आणि वेटिंग लिस्ट आहे. या दोघांचंही होऊ शकतं. लक्षात घ्या. काही-काही विभाग काय करतात, फक्त सिलेक्शनवाल्या यादींचं करतात आणि वेटिंगवाल्याचं करत नाही. काही-काही विभाग दोघांचं काय करतात, की वॉकिंग टेस्ट, स्टॅमिना टेस्ट घेतात. काही-काही घेतात. परत घेऊ नये म्हणून कारण विद्यार्थी याच्यातून काही लोकं बाहेर पडू शकतात. कारण काही-काही जणांना 25 किलोमीटर जमत नाही किंवा मुलींना 16 किलोमीटर जमत नाही. तर त्यामुळे काय करू शकतात, की त्यांचं सेपरेट एका विद्यार्थ्याचं 25 घेण्यापेक्षा काय करतात वेटिंगवाल्याचे हातात घेतात आणि मग त्याच्यातून विद्यार्थी काय करतात एक-एक कॉल करत राहतात. ठीक आहे. तर याचं टाईमटेबल नाही का, हे इथंच येणार आहे. लक्षात घ्या. याचं टाईमटेबल जसं येईल तसं मी तुम्हाला काय करेल, की माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सांगून देणार आहे तुम्हाला किंवा व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती देईल मी. त्यासाठी सेपरेट टेलिग्राम चॅनल बनवलेला आहे मी याच्यासाठीचा फक्त ठाण्यासाठीचा. जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत त्यांनी तिथे जॉइन करून अपडेटसाठी काय करा जॉइन करा. आता त्यावेळेस तुम्हाला काय-काय लागेल? तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय लागतं, की फिटनेस सर्टिफिकेट लागत असतं. लक्षात घ्या. तुम्ही जे फिटनेस सर्टिफिकेट घेतलेलं आहे, आता तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून दाखवतो, की आता सपोज कुठली लागलेली आहे, याची यादी लागलेली आहे. कालच लागली. तर याच्यानुसार सांगत आहे, की तुम्हाला बघा, हे फिटनेस सर्टिफिकेट यांनी दिलं असेल फॉर्मॅट तर ठीक. नाहीतर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे लागतं. म्हणजे तुम्ही रनिंग करायच्या वेळेस तुम्हाला काय लागेल, की फिटनेस सर्टिफिकेट बघा पहिलंच आहे, की चालण्याची शारीरिक क्षमता चाचणीबरोबर तुम्हाला शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं वचनपत्रही तुम्हाला लागणार आहे. म्हणजे वचनपत्र ते आपण कधी दिलं होतं स्टार्टिंगला, आता हे जाहिरातीमध्येच आहे त्या गोष्टी. बघा, हे जो आहे ना, हे सेम प्रिंट आउट करून काय करायला लागेल आता इथं इथं त्यांच्या फॉर्मॅटनुसार 25 आणि इथं काय करायला की 16 किलोमीटर धावण्याचा इथं ह्यासाठी असेल. आता हे ॲक्चुअली तुम्हाला मी ॲक्चुअली फॉर्मॅटच दाखवतो. कोणत्या विभागाने टाकला असेल तर तुम्हाला कळून जाईल. कोल्हापूरने टाकला असेल असं वाटत आहे. ओके. हां, हे फॉर्मॅट आहे इथे. तर हा फॉर्मॅट काय करायचा आहे, की तुम्ही प्रिंट आउट करून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, फक्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचंच फॉर्मॅटनं याच्यानुसार तुम्हाला घेऊन जायचं आहे. इथे लिहिलेलं 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर चालायचं आहे. त्याच्यानंतरनं दुसरं काय लागेल, हे एक प्रिंट लागेल. ह्या 2 प्रिंट काय करायला लागेल, की तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओके. ही माहिती होती आणि अपडेटसाठी प्लीज चॅनलला जॉइन करा माझ्या टेलिग्राम चॅनलला. तिथे मी तुम्हाला सगळे अपडेट देत राहीन. तुम्ही कधी विसरलात तर मी विसरत नाही. मी डेली अपडेट देत राहतो.
तर तुम्ही काय करा, की तिथे जॉइन करून अधिक माहिती घेऊ शकता. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.